सत्ताधाऱ्यांच्या मतचोरीचा काँग्रेसकडून संविधानिक निषेध। देशातील लोकसभा, राज्यातील विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रियेमध्ये झालेल्या मतचोरीच्या घोटाळ्याच्या अनुषंगाने अखिल भारतीय काँग्रेसने निर्देशित केल्यानुसार ठाणे शहर काँग्रेसद्वारे गुरुवारी राबवण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे रेल्वे स्थानक सॅटिस परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वोट चोर गद्दी छोड, संविधानाचा करताना घात, भाजप सापडला रंगेहात, पापाचा घडा भरला, भाजप वोट चोर ठरला अशा घोषणांसह फलक देखील झळकवण्यात आले। या मोहिमेत तब्बल 30,000हून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी करून निषेध व्यक्त केला। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले घोटाळे ठोस पुराव्यासह उजेडात आणले। अगदी काल परवा शिवसेनेच्या आदित्य ठाकरे आणि मनसेनेही मतचोरीचा पर्दाफाश केला। या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढवण्याकरिता केलेली मतचोरी आणि त्यात निवडणूक आयोग आणि भाजपाच्या कथित भूमिकेचा निषेध करण्यासाठी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी सॅटिस पुलाखाली स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। यावेळी लोकसभेमध्ये मिळालेलं अभूतपूर्व यश याच्याने घाबरून जाऊन अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरून इथे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर अख्ख्या देशामध्ये मतदानाचा टक्का वाढवायचा प्रयत्न केला। आणि त्यामुळे तुम्ही बघाल की ज्या प्रमाणात लोकसभेमध्ये पराभव झाला, लोकसभेनंतर ज्या ज्या राज्यात विधानसभा झाल्या, लोकसभेच्या आधी ज्या राज्यात विधानसभा झाल्या तिथे काँग्रेस जिंकली किंवा काँग्रेसपर्यंत आघाडी जिंकली। ममता बॅनर्जी असेल, तेलंगणा असेल, तिथे काँग्रेस जिंकली। परंतु त्यानंतर ज्या विधानसभा झाल्या त्याच्यामध्ये अशा मोठ्या प्रमाणात बोगस मतदार घुसवल्याने आणि मतदानाचा टक्का हा ईव्हीएम द्वारे किंवा मतदारांच्या द्वारे वाढवल्यामुळे विधानसभेमध्ये बीजेपीला चांगला फायदा झाला। आणि म्हणून वोट चोरी करून हे देवेंद्र सरकारचं फडणवीस सरकार जे आहे ते सत्तेवर आलेलं आहे। याच्या विरोधात सातत्याने पुरावे देऊन राहुल गांधी असतील, आमचे इतर नेते असतील किंवा मग काल परवा आदित्य ठाकरे असतील, या सगळ्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ठाण्यात सुद्धा जितेंद्र रावांनी या बाबतीत आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही वोट चोरीच्या बाबतीत इलेक्शन आयोगाला निवेदन दिलेलं आहे। तर त्याचाच एक भाग म्हणून आज अखिल भारतीय काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेनिताला आणि आमचे दोन्ही आदरणीय प्रभारी ठाणे शहराचे चंद्रकांत दादा पाटील आणि बर्गे साहेब किरण बर्गे दोघेही पेणवरून आलेले आहेत, रायगडवरून। तर वोट चोरीच्या विरोधात हे आम्ही सह्यांची मोहीम राखलेली आहे आणि त्याच्यामुळे हा सह्या ज्या प्रमाणात होत आहेत हा आक्रोश जनतेचा दिसून येतो।